तर आज आपण एका खूपच विचलित करणाऱ्या घटनेबद्दल बोलणार आहोत. हो, जिथे प्रेम, वासना आणि क्रौर्य एकत्र येतात. ही कहाणी खरंच हादरवणारी आहे. अगदी. आणि हे सगळं एका आईभोवती फिरतं, जिने स्वतःच्या मुलाचा जीव घेतला. बीड जिल्ह्यातलं प्रकरण आहे हे, आष्ठा गावचं. हो, 3.5 वर्षांचा मुलगा मनन सुशांत वाजे आणि यात मुख्य आरोपी आहेत त्याची आई प्राची वाजे. आणि तिचा प्रियकर अमरसिंग उर्फ अमर पाटील, जो शिराळा पंचायत समिती सदस्य पण आहे. अगदी. तर या व्हिडिओतील माहितीच्या आधारे आपण बघूया की हे सगळं कसं घडलं, म्हणजे पार्श्वभूमी काय होती, कारणं काय होती. हो, गुन्हा कसा घडला आणि मग तपास कसा पुढे सरकला. चला तर मग खोलवर जाऊया यात. सुरुवात तर प्राची आणि सुशांतच्या प्रेमविवाहाने झाली होती, बरोबर? हो, प्रेमविवाह होता त्यांचा, वाळवा गावचा सुशांत आणि प्राची. सुरुवातीला सगळं ठीक होतं. पण मग मननचा जन्म झाला आणि काहीतरी बदललं. हो, मननच्या जन्मानंतर प्राचीच्या वागण्यात लक्षणीय बदल झाले असं व्हिडिओत म्हटलंय. म्हणजे ती जास्त वेळ घराबाहेर राहू लागली, कधी-कधी तर मननला सोडून अचानक गायब व्हायची. ओके, म्हणजे घरातल्यांना, विशेषतः पती सुशांतला संशय यायला लागला असणार. अगदी. त्याची तीच काय म्हणतात त्याला, संशयाची पाल चुकचुकली आणि मग त्याला कळालं की प्राचीचे अमर पाटील नावाच्या व्यक्तीसोबत अनैतिक संबंध आहेत. अमर पाटील म्हणजे कोण होता हा? बिळाशी गावचा, म्हणजे राजकीय वजन असलेला पैसेवाला माणूस. व्हिडिओतील माहितीनुसार त्यांचे संबंध जुने होते असं कळतंय. पण मग मननमुळे काहीतरी अडचण येत होती का त्यांच्या नात्यात? हो, म्हणजे तो लहान मुलगा मनन, यामुळे प्राची पूर्णपणे अमरच्या आयुष्यात जाऊ शकत नव्हती. तो त्यांच्या नात्यातला एक अडथळा, एक काटा वाटू लागला दोघांनाही. आणि इथेच गोष्टींनी अत्यंत भयानक वळण घेतलं. म्हणजे अडथळा दूर करायचा निर्णय. हो, तो निर्णय म्हणजे एका निष्पाप जीवाचा बळी घेणं. 6 ऑक्टोबर 2024 ची रात्र होती ती, मुंबईतल्या एका लॉजमध्ये. काय झालं तिथे? व्हिडिओमध्ये काय वर्णन आहे? तिथे प्राची आणि अमरने मननला संपवण्याचा कट पूर्ण केला. व्हिडिओतील वर्णनानुसार अमरने मननचा गळा दाबला. तो लहान जीव, त्याने प्रतिकार करायचा प्रयत्न केला असेल. अरे देवा. हो, त्याच्या लहानग्या हातांनी, नखांनी अमरच्या चेहऱ्यावर ओरखडल्याच्या खुणा पण होत्या असं म्हणतात. पण त्याची आई प्राची, ती तिथेच उभी राहून हे सगळं पाहत होती. फक्त पाहत राहिली? हो. काही क्षणांनी मनन शांत झाला, कायमचा. हे ऐकून खरंच अंगावर काटा येतोय. विश्वास बसत नाहीये. आणि यानंतर पुरावा नष्ट करायचं काय? त्याची ही योजना तयार होती. अत्यंत थंड डोक्याने त्यांनी हे केलं. मृतदेह मुंबईत टाकला तर लगेच पकडले जाण्याची भीती होती त्यांना. मग त्यांनी मननचा मृतदेह गाडीतून थेट बिळाशी गावी आणला. तिथे एका निर्जन ठिकाणी, कोणालाही थांगपत्ता लागू न देता, मननवर अंत्यसंस्कार केले. म्हणजे कोणाला कळलंच नाही, इतक्या सहजपणे? त्यांनी गावातल्या ग्रामसेवकाला सांगितलं की मुलगा आजारी होता आणि त्यात गेला. त्यामुळे सुरुवातीला कोणाला संशय आला नाही. व्हिडिओत म्हटल्याप्रमाणे आईनेच स्वतःच्या हाताने मुलाला अग्नी दिला आणि सगळे पुरावे नष्ट केले. किती भयानक! एक शांतता पसरवण्याचा प्रयत्न होता हा. हो, पण म्हणतात ना, गुन्हा लपत नाही, सत्य कधीतरी बाहेर येतच. ते कसं बाहेर आलं? सुशांत वाजे, मननचे वडील, त्यांनी काय केलं? मनन घरी दिसत नाही म्हटल्यावर सुशांतने पोलिसात तक्रार दिली होती. त्याला प्राची आणि अमरवर आधीपासूनच संशय होताच. मग पोलिसांनी तपास सुरू केला असेल? हो, पोलिसांनी मग सूत्र हलवली, मोबाईल लोकेशन ट्रेस केले, आजूबाजूचे सीसीटीव्ही फुटेज तपासले, दोघांचे कॉल रेकॉर्ड्स काढले, सगळं तपासलं. आणि या तांत्रिक तपासातून काय समोर आलं? काही धागेदोरे मिळाले? नक्कीच. तपासाची सुई हळूहळू प्राची आणि अमरकडेच वळली. त्यांचे लोकेशन, हालचाली, कॉल डिटेल्स सगळं संशयास्पद होतं. मग अटक झाली दोघांना? हो, पोलिसांनी अमरला मुंबईतल्या आंबोली भागातून उचललं आणि प्राचीला साकीनाका इथल्या एका लॉजमधनं अटक केली. अटकेनंतर काय झालं? त्यांनी लगेच कबुली दिली? नाही. अमरने सुरुवातीला टाळाटाळ केली, पोलिसांना गुंगारा द्यायचा प्रयत्न केला, पण प्राची मात्र पोलीस चौकशीत कोलमडली. तिने कबूल केलं? हो, तिने गुन्ह्याची कबुली दिली. व्हिडिओनुसार तिचे शब्द होते, आम्हीच मारलं त्याला, कारण आम्हाला त्याचा त्रास नको होता. हे ऐकून पोलीसही क्षणभर स्तब्ध झाले असतील. आईकडून असे शब्द, अविश्वसनीय आहे हे सगळं. म्हणजे प्रेम आणि सुरक्षिततेचं प्रतीक मानली जाणारी आई, ती वासनेपोटी इतकं टोकाचं पाऊल उचलू शकते, हे समाजासाठी खूप खूप धक्कादायक आहे. बरोबर.
इथे मातृत्व आणि वासना यांच्यातल्या संघर्षात वासनेचा विजय झाला असं दिसतंय, पण त्याची किंमत एका निष्पाप मुलाला चुकवावी लागली. व्हिडिओच्या शेवटी एक वाक्य आहे, ते खूप विचार करायला लावणारं आहे. आई देव असते, पण काही वेळा ती राक्षणीही असू शकते. खरंय, मनन आज असतं तर खेळत बावणं बसता, पण एका स्वार्थी, अनैतिक नात्याचा तो बळी ठरला. शेवटचा विचार, ही घटना आपल्याला खरंच विचार करायला लावते की अशी कोणती सामाजिक कारणं असतील किंवा मानसिक अवस्था असेल किंवा वैयक्तिक कारणं असतील, जी एखाद्या व्यक्तीला, विशेषतः एका आईला, तिच्या मूलभूत नैसर्गिक भावनांच्या, पालकत्वाच्या भूमिकेच्या इतकं विरोधात जाऊन असं अमानुष कृत्य करायला प्रवृत्त करतात. हा खरंच एक गहन प्रश्न आहे, ज्यावर विचार व्हायला हवा. नक्कीच, विचार करण्यासारखा मुद्दा आहे हा.